मी भांडते, मी स्वामींशी भांडते, मी बोलते, मी गप्पा मारते त्यांच्याशी. असं होतं बऱ्याच वेळा की आपल्याला हवंय तसं काम नाही मिळत. पण मग मी त्याच्यावरती त्यांना खूप वेळा भांडले की का तुम्ही देत नाही आहेत मला? मला हे हवंय. पण असं होतं ना की ह्याच्या आधीच्या प्रसंगानुसार जेव्हा भांडली आहे ना, त्याच्यानंतर काही महिन्यांनी असं समोर आलेलं असतं की त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं असतं. आणि म्हणजे तेव्हा भांडल्याच्या जे प्रश्न विचारले होते त्याची उत्तरं तेच देतात की ह्यासाठी मी तुला देत नव्हतो ते. हे कळतं मला. आणि जेव्हा भांडते तेव्हाही मला माहिती आहे की काहीतरी वेगळं द्यायचं आहे त्यांना, पण तो एक आपला स्वभाव असतो. शेवटी आपण माणूस आहे. आपल्याला असं होतं की मला हे हवंय. पण ते देतात. असं नाही होत. पण मी भांडते, मी बोलते. कारण अ, मी माझ्या वडिलांशी खूप अटॅच्ड होते. आणि कोविडमध्ये ते नेमके गेले. आणि मी त्यांच्याशी सगळं बोलायचे. म्हणजे अगदी प्रपोज कोणी केलं, काय केलं, ह्या लेव्हलला मी त्यांच्याशी बोलायचे. आणि जेव्हा ते गेले ना, तर ती एक कम्युनिकेशन गॅप असते ना, ती झाली आमच्यामध्ये, की मला त्यांच्याशी आणि ते आध्यात्मिक असल्यामुळे मला त्यांच्याशी कुठल्याही विषयावरती बोलायला प्रॉब्लेम नाही यायचा. की स्वामी असेच का बोलायचे किंवा ते शिव्या का घालायचे? स्वामी खरं तर श्री स्वामी समर्थ शिव्यांमध्ये बोलायचे. मग का असं करतात? किंवा चांगल्या व्यक्तीला लेट का गोष्टी देतात? आधीच द्यायला काय होतं त्यांना? हे अशा पद्धतीने मी चर्चा करायचे. ती कुठेतरी मग सुटत गेली. तेव्हा लक्षात आलं की आता मला मात्र स्वामींशीच बोलण्याशिवाय पर्याय नाही. कारण ह्याची उत्तरं मला तेच देतील. दुसरं कोणी नाही देऊ शकणार आहे. तर तेव्हापासून मी त्यांच्याशी बोलायला लागले. मी कधी-कधी गाडीत प्रवास करत असले, मी पुण्याला जाते, तेव्हाही मी त्यांच्याशी बोलते. माझ्या गाडीमध्ये स्वामींची एक मूर्ती आहे आणि तिथे मी त्यांच्याशी गप्पा मारते. काय तुम्ही मला दिलं नाही आहेत किंवा मी आज चालली आहे शूटला, ते चांगलं होऊ देत. नाही झालं तर मग बघा. इतकं बोलते. म्हणजे जसे काही ते माणूस म्हणून तिथे बसलेले आहेत. किंवा पुण्याला जाताना, चला आता माझ्यासोबत पुण्याला जायचंय. तर प्रवास नीट झाला पाहिजे. इतक्या बेसिक लेव्हलला जसा काही माणूस आहे माझ्यासोबत, त्या पद्धतीने मी बोलते त्यांच्याशी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.